नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जेव्हा काव्या, नंदिनी आणि पार्थच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगाचे फोटो दाखवले जातात आणि तेव्हा सर्वजण अतिशय खुश असतात आणि अचानक पाहतो त्या ठिकाणी जीवा व काव्याच्या लग्नाआधीचा फोटो दिसू लागतो आणि ते पाहिल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. हे पर्सनल देखील असतात. हे पाहून जीवा, काव्य, नंदिनी आणि पार्थ यांना खूप मोठा धक्का बसतो. त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित असतात आणि ते पाहू लागतात. रम्या आणि वसुंधरा मात्र खूप आनंदित झालेले असतात आणि हा सर्व प्रकार पाहून जीवा व काव्याला काय करावे सुचत नाही. आपण पाहतो काव्य सर्वांच्या समोर नंदिनीची माफी मागू लागते आणि नंदिनी देखील तिला काय उत्तर द्यावे समजत नाही व ती तिच्या हाताने आपल्या गालावर मारून घेऊ लागते आणि तेव्हा हातावर काढलेले जीवाचे नाव देखील मिटवण्याचा प्रयत्न करू लागते. काव्य मात्र काहीच करू शकत नाही. त्यानंतर आपण पाहतो जीवा देखील नंदिनीची माफी मागू लागतो आणि पार्थ देखील मनाने अतिशय कोलमडून जातो आणि त्या काव्याला काय बोलावे हे सुचत नाही. तर काव्य आणि जीवा दोघेही निशब्द झालेले असतात आणि दोघेही नंदिनी व पार्थची माफी मागू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ, नंदिनी, काव्य व जीवा यांना माफ करणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.